लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही महत्वाच्या बातम्या येत असतात तर त्या संदर्भात आता मृग नक्षत्राला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडल्याच्या नंतर मान्सून सक्रिय झाल्याच्या नंतर शेतीच्या कामाला, हंगामाच्या कामाला पुन्हा एकदा नव्याने वेग येत असतो आणि अशातच जून महिन्याला सुरुवात होऊन पहिला आठवडा संपला देखील तरीही मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत सातत्यानं आज येणार, उद्या येणार, आत्ता आला, एक घंट्यापूर्वी आला, एका तासानंतर येणार, अशा बातम्या सातत्यानं प्रसिद्ध होत असतात. मेसेज आले, या 12 बँकात आले, या 12 जिल्ह्यात आले, या 13 ठिकाणी आले, अशा काहीतरी बातम्या सातत्यानं आपण ऐकत असतो आणि आपण सगळे गावखेड्यात राहतो, शेतीमातीचं काम करतो आणि आपल्याला कुठेतरी कुणावर तरी विसंबून राहावं लागतं, अवलंबून राहावं लागतं, कारण आपलं त्याच्याशिवाय भागत नाही. कारण इथली जी काही सरकारी व्यवस्था आहे तर सरकारी व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला इतकं उसाच्या चिपाटासारखं अगदी तुमच्या अंगातलं सगळं या महागाईच्या भडक्यात त्याच्यात सगळ्या गोष्टींचं इतकं रक्त शोषून घेतलेलं आहे की तुमच्या आमच्या हातामध्ये पैसाच दिसत नाही. सातत्यानं तुम्हाला आम्हाला कुणा पुढे तरी हात पसरावा लागतो. मग कधीतरी सरकारच्या योजनांची वाट पाहावी लागते, कधीतरी एखाद्या गटाचं कर्ज मिळतं का, या बँकेचं मिळतं का, त्या बँकेचं मिळतं का, कोणी उसनं देतं का, कारण तुमचे आमचे व्यवहार आणि खर्च हे भागतच नाहीत. कारण ही सरकारनं किंवा सरकारच्या व्यवस्थेनं तशी परिस्थिती तुमच्या आमच्यावर आणून ठेवलेली आहे. आणि हे सांगत असताना किंवा याच्यावर चर्चा करत असताना सातत्यानं ज्या काही बातम्या येत असतात तर काही काही माध्यमांकडून ज्या काही नेहमीसाठी बातम्या येतात तर त्याच्यामध्ये वारंवार सांगितलं जातं की आज शनिवार रविवार आहे, सुट्टी आहे, आज काही GR येणार नाही. म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत सरकार फक्त या लाडक्या बहिणीची चिंता करत असतं का? म्हणजे सरकार नावाची जी काही व्यवस्था आहे तर तुमचा आमचा भ्रमनिरास करण्यासाठी असते. म्हणजे जसं आता शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत की 7/12 कोरा करू असं जोर देऊन सरकारने निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं. त्याच्यानंतर कर्जमुक्ती हा शब्द वापरला, कर्जमुक्त करू. मात्र 2019 पर्यंत जे काही गोंधळ आहे तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाणार आहेत आणि त्याच्यातही अटी, नियम आणि शर्तीच्या अधीन राहून 50,000 लाभ ज्यांना मिळेल ते भाग्यवान समजले जातील. ज्यांना 2 लाखाचा लाभ मिळेल ते भाग्यवान समजले जातील आणि ज्यांना काहीच मिळणार नाही तर त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार हे त्यांच्या पाठीशी पुजलेलेच असणार आहेत. तर अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणीच्या बाबतीत जी काही सातत्याने एक मागणी होत आहे की लाडक्या बहिणीला जे काही 1500 रुपये, 2100 रुपये कबूल करून हे दिलं जात नाही सरकारकडून, म्हणजे काही 1500 रुपये अनुदान द्यायचं आहे तर त्याची एक निश्चित तारीख, निर्धारित तारीख केली पाहिजे की या तारखेलाच ते पैसे वितरित झाले पाहिजे. मात्र सरकार सध्या प्रचंड अडचणीत आहे, प्रचंड प्रेशर खाली आहे. कारण सरकारचे एवढे मोठमोठाले घोटाळे आहेत भ्रष्टाचाराचे की ते हजारो कोटी रुपयाचे आहेत आणि त्या घोटाळ्याची दाबदूब करण्यामध्ये सरकारचा जास्त वेळ जातो आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणीसाठी पैशाची जमव करताना सरकारच्या नाकी न येतात. तर जे काही आहे तर उद्या GR येणार, परवा GR येणार, असं होणार, तसं होणार, तर ह्या बातम्या पूर्णपणे निराधार असतात. याबद्दल सरकारकडून किंवा सरकारच्या अधिकृत सूत्राकडून अजून कुठलीच अशी काही अपडेट आलेली नाही आणि याबाबतचा असा कुठलाही GR निघत नसतो, हे ध्यानी घेतलं पाहिजे. मात्र सरकारनं एक तारीख निश्चित केली पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.